सखी सावली काव्यांजली। काव्या, तू माझी गर्लफ्रेंड, मला गर्लफ्रेंडची गरज का पडली याचा विचार केलायस तू कधी? कारण तुझ्यातच कमी आहे म्हणून मी बाहेर गेलो, कळलं? माझी नोकरी, काव्या माझी नोकरी तुझ्यामुळे गेली। त्या दिवशी तू ऑफिस मध्ये आली नसती, तमाशे केले नसते तर आज माझ्याकडे नोकरी असती, माझं अस्तित्व असतं। गेली। आई खूप कौतुक करते तुझं। माझी सून अशी, माझी सून तशी, माझी सून तर खूप समजूतदार आहे, माझ्या सुनेला सगळं कळतं। बरोबर आहे, सगळ्यांना समजून घेते, फक्त नवऱ्याला समजू शकत नाही ती। काव्या, तू एक चांगली बहीण आहेस, चांगली सून आहेस, चांगली मुलगी आहे, पण बायको म्हणून यू आर अ बिग फेलियर काव्या। तू सगळं जग जिंकलीस पण नवऱ्याचं मन जिंकू शकली नाहीस। तू हरलीस काव्या, हरलीस। आई, अरे अरे सावकाश प्रीतम, अरे माझ्या हातात काय बघ तरी। सॉरी। काय झालं आज एवढा का खुश आहेस? खूप खुश आहे आज खरंच, कारण खूप मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय माझा। आता तुला माहिती ना, गेले काही दिवस माझ्यावर कामाचा खूप ओझ आहे। मला सतत असं वाटत आलंय की कोणीतरी एखादं छान क्रिएटिव्ह व्यक्ती माझ्यासोबत असावं, मला कामात मदत व्हावी। आणि गेस व्हॉट, फायनली मला एक क्रिएटिव्ह पार्टनर सापडले। वाव, तो सांगतो आई काय काय कविता करते ती, ते शब्द म्हणजे अप्रतिम। यू रिअली फॉल इन लव्ह विथ द वर्ड्स। तिला उत्स्फूर्त सगळं सुचतं, म्हणजे अशी कविता देते ती, आणि काय ओळी, आणि शी इज कम्प्लिटली टेकन मी बाय सरप्राईज। माहितीये का तुला? अरे हो हो हो, इतका भरभरून बोलतोयस तू तिच्याबद्दल, म्हणजे नक्कीच सरस्वतीचा आशीर्वाद असणार आहे तिला। असणारच। मी तिला स्टुडिओमध्ये तिथे जॉब ऑफर केला आणि तिने होकारही दिलाय। आता अशी पटापट कामं होतील ना, एक प्रोजेक्ट झाला की दुसरा, दुसरा की तिसरा, अशी भराभर कामं होणार आहेत आणि खूप मजा येणार आहे काम करायला। प्रीतम एवढा इम्प्रेस्ड आहे म्हणजे याला नक्कीच ती आवडलेली दिसते। चला, निकिता तर गेलीच, आता अंजलीही गेली, प्रीतमच्या आयुष्यात दुसरीच कोणीतरी मुलगी आली आहे। काय ग आई, तू चक्क मला मुलीचं नाव नाही विचारलंस? अरे हो, विसरूनच गेले मी विचारायचं। कोण आहे, कोणती मुलगी, काय नाव आहे तिचं? आपली पुष्पांजली। मला तिची ही कला खरंच माहित नव्हती। म्हणजे ठीक आहे, थोडीशी आयडिया होती, पण शी इज इनक्रेडिबल। एनिवे, मी तुला यावर सविस्तर नंतर सांगतो, मला 2 मिनिटात मी आलो। बरोबर आहे तुमचं। हे घर म्हणजे सर्वस्व होतं माझ्यासाठी। ते कोलमडायला लागलं म्हणून घराबाहेर पडले। नोकरीचा, इंटरव्ह्यूचा कुठलाच अनुभव नव्हता हो मला, पण तरीही सगळी आव्हानं पेलली। पण हे सगळं करत असताना कुठेही तुम्ही कमी पडताय किंवा तुम्ही केपेबल नाही आहात असं कधीच दाखवायचा प्रयत्न सुद्धा केला नाही मी। आणि तुम्ही दुसऱ्या बाईकडे आकर्षित झालात, त्याला मी कशी जबाबदार असेन? बायको म्हणून मी कुठे कमी पडले सांगा ना? मी फक्त आपल्या घराचा, आपल्या कुटुंबाचा विचार केला, त्यांच्यासाठी सगळं काही केलं। पण एवढं करून सुद्धा जर तुम्हाला त्यातलं काहीच मान्य नसेल ना, तर खरंच हरले। तुला माहिती काय झालंय? माझ्या आई वडिलांनी ना तुला डोक्यावर बसवलं आणि म्हणून तुला असं वाटायला लागलं की अख्खं घर मी चालू शकते, अख्ख्या घराची जबाबदारी माझ्यावर आहे, माझ्याशिवाय या घरात पानच हलणार नाही असं वाटतं तुला। असं नाही, काय ना, माझी फेस चांगली चालू नाहीये ना, वाईट फेस चालू आहे। पण एक गोष्ट लक्षात ठेव काव्या, ज्या दिवशी फेस बदलेल ना, सगळं चांगलं होईल ना माझ्यासोबत, तेव्हा मी तुला दाखवून देईन मी कोण आहे, आणि तेव्हा तू माझी बरोबरी अजिबात करू शकणार नाही, लक्षात ठेव।
का असा विचार करताय तुम्ही? बरोबर विचार करतोय मी. अगं बघ, स्वतःकडे बघ. काव्या, तू मला शोभणारी कधीच नव्हती. तू असूच शकत नाही मला शोभणारी. मी कुठे माती खाल्ली आणि तुझ्याशी लग्न मी ना कुठल्या पापाची शिक्षा भोगतोय ना कोणास ठाऊक. ऐक ना, तू नकोयस मला. मला माहिती काय वाटतं, तू मला नकोय माझ्यासमोर. मला काहीतरी झालं पाहिजे आणि तू गायब हो. हा म्हणजे काहीतरी असं झालं, जादू झाली पाहिजे आणि 1 2 गायब. नको, नाही बघायचंय मला तुला. नको दिसू तुम्हाला प्लीज. राहिली सकाळी. हा, अक्काई, अक्काई कुठे? काय कुठे? अक्काई! वहिनी, मला असं स्वप्न का पडलं? पुष्पांजली आणि काव्या वहिनी. वहिनीला फोन करू का? फोन करायला लागत आहे. विश्वदादाला फोन करू? नाही, नको. तर यावेळी नको. पुष्पांजलीला फोन ट्राय करतो, ते बेटर आहे. प्रीतमचा फोन एवढ्या रात्री? हा, बोल प्रीतम. हा पुष्पांजली, ते मी प्रीतम, काय झालंय? नाही झालं असं काही नाही. मला सांगा, काव्या वहिनी ठीक आहे ना? तू असं का विचारतोयस? नाही, बाकीचं जाऊ दे ना. मला सांगा, वहिनी ठीक आहे ना? घरी बाकी सगळे ठीक आहेत? काही प्रॉब्लेम नाही झाला ना कोणाला? नाही, काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण काय झालं सांग ना. नाही, काही नाही. मी एक भयंकर स्वप्न पाहिलं आणि त्यामुळे झोपेतनं एकदम ताडकन उठलो टेन्शनमध्ये. म्हटलं एकदा कन्फर्म करावं. आणि त्यात वहिनीचा फोनही लागत नाहीये, म्हणून तुम्हाला फोन केला. आणि सॉरी इतक्या रात्री कॉल केला. प्रीतम, अरे तू काळजी करू नकोस. तू आता प्लीज आरामात झोप. आपण उद्या सकाळी बोलूया. हो. प्रीतमला असं स्वप्न का पडलं असेल? खरंच अक्काई बरी असेल ना? एकदा बघायला हवं. अक्काई कुठे गेली?